सून आणि सासू दोघी इथे आलेले आहेत आणि सुनेने ठरवलेलं आहे की मीच बनवणारे दोन्ही पदार्थ. सासूबाई चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही ना? हा, बनवता येतात ना तिला? हा, बरं आपण पहिल्यांदा काय बनवतोय? रव्याचे दहीवडे. रव्याचे दहीवडे. मला सांगता, साहित्य सांगता काय काय? हे काय? 3 तास भिजवलेला रवा आहे बारीक, दही आहे, गोड आहे, साखर टाकलेले, दही, शेवा आहे बारीक आहे, शेव आहे बारीक, आणि चिंच, खजूर आणि गुळ, गोड चटणी आहे ती, धने जिरा पूड आहे, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, मीठ, तिखट आणि काळं मीठ. ओके, आता मंडळी आपण साहित्य बघितले. आता जेव्हा प्रत्यक्ष कृतीकडे आपण काय बनवतोय? रव्याचे दहीवडे. रव्याचे दहीवडे साहित्य बघितले. आता काय तुला बाउल? मोठा बाउल काढू याच्यात. हे आपण रवा 3 तास भिजवत ठेवलेला आहे ना? हो, बारीक रवा. बारीक रवा 3 तास भिजवून घेतलेला आहे. ओके, आता काय करायचं? मीठ घालायचं त्याच्यामध्ये. मीठ घालू? मीठ घालू? बघा नंतर म्हणशील मीठ जास्त पडलं म्हणून. ओके, आता काय करायचं? आपले आता आपल्याला त्या तेलात डीप फ्राय करायचे. अच्छा, डीप फ्राय करायचं. थोडक्यात ही जी रेसिपी करायची असेल तर थोडंसं प्लॅनिंग लागेल. 3 तास ते भिजवलेला रवा आपल्याला लागेल. बरं, तुमचे छंद काय आहेत? मोठाच आहे ना? तुमचे छंद काय आहेत? वाचन. वाचन? टीचर आहे म्हटल्यावर वाचन करायलाच पाहिजे, पर्याय काय? बरं, कितवी ते कितवी शिकवता? मी 9वी-10वीला अर्थशास्त्र शिकवते. अर्थशास्त्र 9वी-10वीला? बरं, आणि मराठी 8वी-9वी-10वी. बरं बरं, तुमची फिरण्याची ठिकाणं काय आहेत? म्हणजे आता तुमच्या यजमानांना 2nd and 4th सॅटर्डे सुट्टी आहे, तुम्हाला फक्त संडेला सुट्टी आहे. मग मुंबईतलेच इथले कुठले टिटवाळा असं जवळजवळचे स्पॉट बघायचे. अच्छा, वन डे पिकनिक. वन डे पिकनिक काढू? आता काय करायचं याला? गार्निशिंग करायचं. सोपं आहे, पटकन होण्यासारखं आहे, फक्त 3 तास आधी तयारी पाहिजे. ही कसं, ह्याच्यात काय काय घातलंय पण या चटणी? चिंच, गुळ आणि खजूर. चिंच, गुळ आणि खजूर. लाल तिखट, धने जिऱ्याची पूड, काळं मीठ. काळं मीठ घालतो का आपण? कोथिंबीर, बारीक शेव, डाळिंबाचे दाणे. डाळिंबाचे दाणे. रेडी टू ईट? रेडी. फर्स्ट क्लास. यस, लिहून घ्या साहित्य आणि कृती. रव्याचे दहीवडे बनवण्याकरता लागणारं साहित्य: 2 ते 3 तास भिजवलेला रवा, दही, शेव, चिंच, खजूर, गुळाची गोड चटणी, धणेजिरा पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, मीठ, लाल तिखट आणि काळं मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भिजवलेला रवा आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करावं. कढईमध्ये तेल गरम करून रव्याचे छोटे वडे तळून घ्यावेत. एका सर्विंग डिशमध्ये रव्याचे वडे घेऊन त्यावर दही, चिंच, खजूर, गुळाची गोड चटणी, लाल तिखट, धणेजिरा पूड, काळं मीठ, कोथिंबीर, शेव आणि डाळिंबाचे दाणे घालून रव्याचे दहीवडे सर्व्ह करावेत. चला, एक चमचमीत पदार्थ आपण बघितलेला आहे. आता आपण जातोय दुसऱ्या पदार्थाकडे. दुसरा काय आपला पदार्थ? कॉलीफ्लॉवर ग्रीन पीस स्टफ विथ रॅप. मला साहित्य सांगता काय काय? गव्हाचं पीठ आहे, फ्लावर आहे, वाटाणा आणि बीटाचा किस आहे, आलं लसूण पेस्ट आहे, तिखट, कोथिंबीर, जिरे, स्वीट सॉस आहे तो, आणि धणे पावडर, हळद, हिंग आणि मीठ.
ओके, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. पण हे काय एक्झॅक्ट म्हणाल तुम्ही? तर सॉस आहे, स्वीट सॉस आहे, स्वीट सॉस. हॉट अँड स्वीट.